नमस्कार मंडळी. एक कोबी घ्यायचा, तो कोबी खिसणीवर छान किसून घ्यायचा आणि कोबी खिसल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यात 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, नंतर चमचाभर धणे घ्यायचे, लसूण सोलून घ्यायचा, नंतर 1 चमचा जिरे घ्यायचे, थोडं मीठ घालायचं चवीनुसार आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ते छान फिरवून घ्यायचं, एकदम बारीक वाटण करून घ्यायचं. नंतर कोबीमध्ये 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, थोडीशी कोथिंबीर, 2 चमचे तीळ आणि आपण वाटलेलं जे वाटण मिक्सरला वाटलं होतं की नाही ते वाटण, नंतर थोडासा चिमूटभर खाता सोडा, चिमूटभर हिंग टाकायचा, हळद घालायची आणि हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे छान पीठ मळून घ्यायचं. आणि नंतर काय करायचं, एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे मळून घेतलेलं पीठ छान थापून घ्यायचं. नंतर त्यामध्ये पांढरे तीळ भुरभुरायचे आणि ते छान हाताने चोपवून घ्यायचे. नंतर गॅसवर कढई मांडायची, त्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं आणि त्यावर ही चाळणी ठेवायची थापून घेतलेल्या पिठाची आणि नंतर 20 मिनटं वाफवून घ्यायचं. आणि ह्याचे पीठ छान वाफवल्यानंतर त्याचे छान असे कोबीचे फिंगर्स कापून घ्यायचे, उभ्या उभ्या आकारात असे फिंगर्स कापून घ्यायचे. आणि नंतर आता हे काय करायचं, तेलामध्ये तळून घ्यायचे. तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शालो फ्राय फिंगर्स करू शकता. हे आता अशा पद्धतीने तेलामध्ये छान तळून कुरकुरीत असे तळून घ्यायचे. आपले इथं कोबीचे फिंगर्स तयार आहेत. आता हे आपण सॉसबरोबर किंवा एखाद्या चटणीबरोबर ही खाऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्ही पण करून पहा.